तो एडवांटेज होता दिल्ली में? मैं पृथ्वीराज चौहान जी के बयान से सहमत हूँ। देखिए, कांग्रेस पार्टी और आम आदमी पार्टी दोनों भी हमारे साथी है इंडिया ब्लॉक। तो हमारे लिए ये आसान नहीं है निर्णय लेना। ऐसे बहुत से हमारे जैसी पार्टी है जिनको आसान नहीं है किसको समर्थन दे। हमने बार बार कहा है कि कांग्रेस बड़ी पार्टी है देश में, दिल्ली में आप बड़ी पार्टी, तो चुनाव लड़ने का एक प्रेशर कार्यकर्ताओं का होता है, खास करके विधानसभा या लोकल बॉडीज। लेकिन दिल्ली में आम आदमी पार्टी, केजरीवाल जी की ताकत सबसे ज्यादा है और माहौल ये है कि दिल्ली में आम आदमी पार्टी चुनाव जीत रही है और अच्छे मार्जिन से जीत रही है। मुझे ये दुख है हमारे पार्टी को या उद्धव ठाकरे साहब को कि कांग्रेस और आम आदमी पार्टी इंडिया ब्लॉक के सम्मानीय सदस्य है। कांग्रेस तो नेतृत्व कर रही है इंडिया ब्लॉक, लेकिन केजरीवाल जैसे नेता को कंडेम करना, उनको देशद्रोही करार करना, इस प्रकार से कैंपेन करना, उससे हम सहमत नहीं। चुनाव आप एक दूसरे के खिलाफ लड़ सकते हो, लड़ना भी चाहिए। हम लोकसभा में एक साथ लड़े, दिल्ली की विधानसभा की स्थिति अलग है, केंद्र शासित राज्य है, वहां चाहे कोई भी जीते, सरकार तो लेफ्टिनेंट गवर्नर चलाएंगे, अमित शाह चलाएंगे या मोदी चलाएंगे। चुनाव तो एक बहाना है, ये लोग किसी को काम करने नहीं देंगे। और बीजेपी तो वहां जीतने नहीं जा रही है, न कांग्रेस जीतेगी। लेकिन कांग्रेस ठीक तरह से चुनाव इस बार वहां लड़ रही है। फिर भी अगर दोनों एक साथ आकर लड़ते तो हमारे जैसे लोगों को खुशी होती कि हम सब एक साथ हैं। क्योंकि शिवसेना यूबीटी भी के अहम हिस्सा है, आप शिवसेना यूबीटी किसको? नहीं, हमने इस बारे में कोई निर्णय नहीं लिया है, क्योंकि हम ये दुविधा में है और हमारे कार्यकर्ता महाराष्ट्र में हम कांग्रेस के साथ है, लोकसभा में हम कांग्रेस के साथ है, आप भी हमारा साथी है। तो दोनों पार्टी ने बैलेंस रखना चाहिए प्रचार। हम देखेंगे, अभी माननीय उद्धव ठाकरे जी के साथ हमारी चर्चा होगी, उद्धव ठाकरे जी निर्णय लेंगे, उसके बाद हम हमारा निर्णय देंगे। लेकिन हमारे जैसे बहुत सी पार्टियां हैं कि जो संकट में है कि दिल्ली में क्या करें। दोनों हमारे दोस्त हैं, दोनों के साथ हमारा एक रिश्ता है। तो अगर पृथ्वीराज चौहान साहब ने जो कहा है कि अगर दोनों एक साथ मिलकर चुनाव लड़ते तो बीजेपी के लिए ज्यादा कठिनाई पैदा होती। हमारा जो दुश्मन है पॉलिटिकल, वो बीजेपी है, कांग्रेस और आप नहीं है। इंडिया अलायंस में इससे दरार पड़ने की उम्मीद नहीं, मुझे नहीं लगता है इंडिया अलायंस में। देखो, ये दिल्ली विधानसभा हो या मुंबई महानगर पालिका हो, ऐसे चुनाव होते हैं, वो कार्यकर्ताओं के ऊपर छोड़ देना चाहिए। हमारा जो अलायंस बनाया था इंडिया ब्लॉक का, वो लोकसभा के लिए बना था। तो आप उनको हर चुनाव से मत जोड़िए, चाहे ग्राम पंचायत का चुनाव है, नगर पंचायत का चुनाव है, कहा इंडिया ब्लॉक, ये नहीं है। जो अलायंस बना था सबसे मजबूत, जिसने बीजेपी को हराया, वो लोकसभा के लिए बनाया था। चलो बोला। कोण म्हटलंय? नाही, बरोबर आहे, त्यांनी त्यांची भूमिका मांडली, पण आमच्या पक्षामध्ये त्याच्यावरती अजूनही एक भूमिका स्पष्ट होत नाहीये। काँग्रेस ही आमचाच पक्ष आहे, आम्ही एकत्र आहोत या क्षणी। महाराष्ट्रामध्ये आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत, केंद्रामध्ये आम्ही इंडिया ब्लॉक मध्ये आहोत। एक मात्र नक्की की
केजरीवाल आणि त्यांचे सहकारी हे आमच्या संपर्कात जास्त असतात. तो संवाद असतो तो केजरीवालजी आणि संजय सिंग असतील, राघव चड्डा जे असतील, ते जे प्रमुख नेते आहेत ते शिवसेनेशी त्यांचा संवाद हा सगळ्यात जास्त आहे. हे खरं आहे. पण पृथ्वीराज चव्हाण यांनी जे सांगितलेलं आहे, जर दिल्लीची विधानसभा आप आणि काँग्रेस एकत्र येऊन लढले असते तर अधिक चांगला निकाल मिळू शकेल अशी स्थिती आहे. पण दुर्दैवाने महानगरपालिका, नगरपंचायत किंवा दिल्ली सारख्या लहान विधानसभा याच्यामध्ये हे कार्यकर्त्यांच्या दबावामुळे, ईर्षेमुळे या गोष्टी शक्य होत नाहीत. जे दिल्ली विधानसभेच्या बाबतीत घडलंय काँग्रेस आणि आपमध्ये, ते उद्या कदाचित मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतं. कारण शेवटी या लहान निवडणुका ज्या असतात विधानसभेच्या खालच्या, तिथे कार्यकर्त्यांचं मनोबल राखण्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त जागा लढणं हे आवश्यक असतं. नाही, पण राऊत साहेब, तुम्ही ज्या इंडिया अलायन्सचा उल्लेख करतात त्या बाबतीत तेजस्वी यादव असं म्हणाले आहेत की इंडिया अलायन्स हे इतिहास जमा झालेला आहे. याच्याशी तुम्ही सहमत आहात का? नाही, मी सहमत नाही. इंडिया अलायन्स जेव्हा लोकसभा निवडणूक येईल तेव्हा पुन्हा इंडिया अलायन्स निर्माण होईल. आजही आहे. लोकसभेत, राज्यसभेमध्ये आम्ही इंडिया अलायन्स म्हणूनच काम करत असतो. बिहारमध्ये उद्या विधानसभेच्या निवडणुका येतील तेव्हा तेजस्वी यादव यांना काँग्रेस पक्षाबरोबर हात मिळवणी करून निवडणुका लढाव्या लागतील. जेडीयू किंवा काँग्रेस बरोबर ते भाजप बरोबर निवडणुका लढणार नाहीत लालू यादव साहेब. या गोष्टी ज्या आहेत त्या जरतरच्या गोष्टी आहेत. आणि भारतीय जनता पक्ष किंवा त्यांचा जो इंडिया आहे त्यांच्या विरोधामध्ये उभं राहण्यासाठी सर्व विरोधी पक्षांची भक्कम एकजूट आवश्यक आहे. नाहीतर नरेंद्र मोदी आणि अमित शहा आणि त्यांचा जो पक्ष आहे भस्मासूर, तो सगळ्यांना खाऊन टाकतो. नाही, महाराष्ट्रातल्या आमच्या मंत्र्यांना अजून मराठी भाषा, संस्कृती, संस्कार, अस्मिता याच्याविषयी धडे द्यायची गरज आहे. आणि केंद्र सरकारने जेव्हा अभिजित भाषेसंदर्भातली घोषणा केली प्रधानमंत्र्यांनी, त्यानंतर जो आदेश निघाल्याशिवाय ते घोषणा करू शकत नाही. महाराष्ट्र सरकारने तात्काळ केंद्राशी संवाद साधून या संदर्भातला आदेश ताब्यात घ्यायला पाहिजे होता. पण राज्यातल्या संबंधित मंत्र्यांना मराठी भाषेच्या संवर्धनापेक्षा इतर काही महत्वाची कामं हातामध्ये असतील, त्याच्यावर त्यांच्याकडनं हा घोळ झाला असेल. एनसीपी दोन्ही गटांमध्ये सध्या बातम्यांची खूप चर्चा आहे. एनसीपी शरद पवार गटाचे आमदार फोडले जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि सुनील तटकरेंचं एक विधान सध्या चर्चेचा विषय, त्यांनी खंडन केलेलं आहे. बाप आणि लेकीला सोडा, आमच्या बरोबर या. स्वतः तटकरेंनी त्याचं मी असं कधीच म्हणालो नाही असं ते म्हणतात. बघा, हे जे चर्चा जी अजित पवारांपासून तटकरेपर्यंत आणि प्रफुल्ल पटेल यांच्यापर्यंत या सगळ्यांना आज जे काही मिळालंय हे शरद पवार साहेबांमुळे मिळालं. त्यांची जी किंमत आज बाजारात आहे ती शरद पवारांनी निर्माण केली. जसं आमच्याकडे एकनाथ शिंदे पासून त्यांच्याबरोबर जे 40 चोर गेले, त्या चोरांची किंमत जी आहे ही शिवसेना, माननीय बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यामुळे आहे. पण ज्या प्रकारची भाषा ही खरी असेल की बाप लेकीला सोडा आणि आमच्याकडे या, ही भाषा म्हणजे अमानुष आहे, क्रूर आणि निर्घृण आहे. संतोष देशमुखचा खून जेवढा निर्घृण आहे तेवढीची भाषा निर्घृण आहे. ज्या पितृतुल्य नेत्यानं तुम्हाला या स्तरावर नेलं, तुम्ही बाप आणि लेकीला सोडा या भाषेपर्यंत येता का? तर तुम्हाला केंद्रामध्ये एक मंत्रिपद मिळवायचं आहे आणि अमित शहाला खुश करायचं, मोगॅम्बो खुश करणार हा. म्हणून आणि मला आश्चर्य वाटतंय, पुन्हा या कठीण परिस्थितीत पवार साहेबांनी 8 खासदार निवडून आणले. त्या परिस्थितीत
कष्ट करून ते जर सोडून जात असतील त्यातले काही लोक, तर मला असं वाटतं ते रावणाचे वंशज आहेत. जर कोणी सोडून जात असेल उद्धव ठाकरेंना किंवा शरद पवारांना, कारण फार मोठ्या कष्टानं निवडून आणलेले आहेत, पक्ष गेला, चिन्ह गेलं, वणवण फिरले उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेब, आणि तरीही परत हे फोडतायत आणि तुम्ही फुटताय, हे कंस आणि रावणाचे वंशजच असतील, निर्गुण आणि अमानुष असतील, त्याशिवाय हे सोडू शकणार नाही. लक्षात घ्या. राऊतसाहेब, विधानसभा निवडणुकीत RSS ने जी व्यूहरचना आखली किंवा भाजपच्या विजयात जो सहभाग नोंदवला, शरद पवार यांनी काल बैठकीत RSSचं कौतुक केलं आहे आणि इंडिया किंवा महाविकास आघाडी संदर्भातही त्यांनी म्हटले की लोकसभा निवडणुकीच्या विजयाच्या धुंदीत होते आणि विधानसभा निवडणुका या हाताचा मळ असल्यासारखं वागले गेले किंवा त्या आविर्भावात राहिले. बघा, माननीय पवार साहेबांशी आमची या संदर्भात चर्चा झालेली आहे वारंवार. ईव्हीएम हा एक विषय आहेच, पण RSSच्या कार्यकर्त्यांनी, संघ परिवाराच्या लोकांनी बूथ मॅनेजमेंट ज्या पद्धतीनं राबवली ते कौतुकास्पद होतं. हे मान्य केलं पाहिजे. प्रत्येक बूथवरती किती मतं वाढवायची आणि कशा पद्धतीनं वाढवायची, कशीही. मग यंत्रणा विकत घेणं, यंत्रणेवर दबाव आणणं, प्रत्येक बूथ नुसार त्यांनी काम केलं, त्याचा त्यांना फायदा झाला. गैरप्रकार नक्कीच प्रत्येक बूथवर झालेले आहेत, हे आम्ही समोर आणले. त्यात तसं नसतं तर प्रत्यक्ष झालेलं मतदान आणि मोजलेलं मतदानात जो फरक दिसतोय तो दिसला नसता. म्हणजे बूथ यंत्रणा ताब्यात घेऊन मतं टाकण्यात आली आहेत तिथे, त्याचा हिशोब लागत नाही. हे जर RSSने केला असेल तर त्याचं कौतुक मी करणार नाही. पण लोकसभा निवडणुकीत विजयानंतर गाफील राहिलो हे पट्ट मला मळ असल्यासारखं नाही, ठीक आहे, विजयाची आम्हाला खात्री होती, पण गाफील कोणीच नव्हतं. विजयाची खात्री होती, पण ज्याला निवडणुका लढायच्या आहेत आणि जिंकायच्या आहेत त्या प्रत्येक उमेदवारांना आपली यंत्रणा ताकदीनं राबवली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या लोकांनी राबवली. मी स्वतः पाहिलेलं आहे. बारामती मतदारसंघात युगेंद्र पवार का गाफील होते का? नाही ना. खूप कष्ट करत होते. पवार साहेब कष्ट करत होते, सुप्रियाताई सुळे कष्ट करत होत्या. मी अनेक उदाहरणं देईन तुम्हाला, जी NCP शरद पवार साहेबांचे असतील किंवा शिवसेनेचे असतील किंवा काँग्रेसचे असतील. जीवापाड मेहनत केली आहे लोकांनी, पण प्रत्येक बूथवर घोटाळे झालेले. RSSचं बूथ मॅनेजमेंट हे घोटाळ्याचं बूथ मॅनेजमेंट होतं. लक्षात घ्या. भाजपचं बूथ मॅनेजमेंट हे दबावाचं बूथ मॅनेजमेंट होतं आणि त्याच्यामुळे आम्ही हारलो. मी म्हणतो ना, मग त्याशिवाय झालेलं मतदान बूथवरचं आणि मोजलेलं मतदान हा फरक जो सारखा समोर येतोय, त्याच्यावरती कोणी काय बोलतंय का? त्याच्यावर बोला. काळा लॅम्बोर्गिनीच्या संदर्भात चर्चा काल दिवसभर मंत्रालयात होती. ही लॅम्बोर्गिनी अचानक आली, कोणतेही प्रवेश नसताना तिला आपण सोडण्यात आलं. 1 नंबरचं त्याच्यावर होतं, रजिस्ट्रेशन बीटीच्या नावाने होतं. काय लॅम्बोर्गिनी म्हणजे गुड नेमकं काय? ते गुड आहे. धूमकेतू प्रमाणे ती उगवली आणि निघून गेली. तुम्ही त्याचा शोध घेतला पाहिजे, नाहीतर आम्ही शोधण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत. आमच्या हातामध्ये काही गोष्टी लागलेल्या आहेत, एवढंच सांगितलं. राऊतसाहेब, आणखी एक विषय आहे. अजित पवार यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात राज्यात दबाव वाढतो आहे असं म्हटलं जाते की अमित शहानी या प्रकरणाची माहिती घेतली, पण अजूनही धनंजय मुंडे यांना अभय दिलं जातं. या महाराष्ट्रामध्ये सध्या सगळ्यात माफियांना अभय आहे, सगळ्यात माफियांना राजकीय आशीर्वाद आहे. आणि जे पक्ष सरकारमध्ये आणि सत्तेमध्ये आहेत त्यातले अनेक मंत्री हे थेट माफियांशी संबंधित, खंडणीखोरांशी संबंधित आहेत. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सर्व स्तरावर दबाव आहे, आक्रोश आहे. अजित पवारांची हिंमत नाही आणि देवेंद्र फडणवीस यांची हिंमत नाही, कारण ही संतोष देशमुख यांचा खून, सोमवंशी सूर्यवंशी यांचा खून हे फार मोठं षडयंत्र आणि कारस्थान होतं. त्याच्यामध्ये नक्की काय आहे हे सांगण्यापेक्षा आपली मतबँक सांभाळण्यासाठी जातीची मतबँक
वोट बँक सांभाळण्यासाठी खऱ्या खुन्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे, तो निषेधार्ह आहे. धनंजय मुंडे यांच्या लोकांनी ज्यांचे खून केले ते त्यांच्या समाजाचे आहेत. समजलं का? 90% खून हे बीड भागातले, बीड किंवा केज या भागातले, परळीतले, हे त्यांच्या समाजाचे आहेत. यात जात आणू नका. अपराधी असतो, अपराध्याला खून जात आणि धर्म नसतो. चला, सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी सरकारने दिलेली मदत नाकारली. तुम्ही खून करायचे आणि खुनाची किंमत मोजायची, हा काय प्रकार? तुम्ही त्यांचा खून हा पोलीस कस्टडीत झाला, हा कोठडीतला खून आहे, आणि तुम्ही ज्यांनी खून केले त्यांचं समर्थन विधानसभेत करता आणि त्या पापाचं प्रायश्चित म्हणून 10 लाख रुपये देता, याचा धिक्कार व्हायला पाहिजे. थँक्यू. लाडकी बहीण योजनेमध्ये अध्यक्ष आहे अजून वाल्मिक कराड, त्यांना हटवलं गेलं नाही पदावरती.